मित्रांनो, आजची कथा जी आहे ती दोन प्रकारांनी आणतोय, दोन व्हर्जन्समध्ये. एक नेहमीप्रमाणे विथ बॅकग्राऊंड म्युझिक आणि दुसरी प्युअर ऑडिओ. तुम्हाला जे हवं ते व्हर्जन तुम्ही खालती डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला सापडेल. तुम्हालाही संसोहम या चॅनलशी जोडलं जावं असं वाटत असेल तर आपण खाली जॉईनचं बटन आहे ते दाबून मेंबर होऊ शकता. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय. तुम्हाला कोणतं व्हर्जन आवडलं ते खाली कॉमेंटमध्ये जरूर लिहा. आपण कथेकडे वळूयात. अमानवी स्पर्श. लेखक नारायण धारप. अमानवी स्पर्श. रावजींना माहीत नव्हतं की मांजर म्हणून त्यांनी वाघिणीची बछडीच घरात आणली होती. तिला स्वतःलाच माहीत नव्हतं तर इतरांना कोणाला कल्पना कशी असणार. गावाच्या वेशीजवळ तिची म्हातारी आजी आणि ती दोघीच्या दोघी राहायच्या. तिला जन्म देऊन तिची आई अशीच केव्हा तरी एका काळ्या रात्री गायब झाली होती. म्हातारीनंच सुईणपण केलं होतं. म्हातारीनंच तिला 5व्या महिन्यापासून वाढवलं होतं. आधी तिचा बाप कोण याचा पत्ता नव्हता. मग आईही बेपत्ता झाली. रानावनातली फळं कंदमुळं खावीत, वाळक्या फांद्या गोळा कराव्यात, 3 दगडांच्या चुलीवर काही बाई शिजवावं. गावात औशीला ग्रहणाला कोणी कापड धडोतं दिलं तर ते अंगावर घालावं. ती आपला दिवस कसा काढते याची फिकीर कुणाला होती. 24 तास ऊन वारा पावसात वावरून तिच्यात एक रसरसतं चैतन्य आलं होतं. तिचा बाप कोण असेल ते असो, त्यानं तिला नीटच चेहरा दिला होता. आईचा गौरवर्ण आणि आता उमलत्या तारुण्याचा बहर. एका सकाळी अर्धोन्मिलित पानांमागे दडलेली कळी दिसावी आणि दुसऱ्या सकाळी तिचं टवटवीत सुगंधी आकर्षक फूल व्हावं. तिच्यातला बदल इतका अवचितपणे झाला. तिला काहीच कळत नव्हतं. आजीला कळत होतं, पण ती मनातल्या मनात देवाचं नाव घेत होती. तरण्या ताठ्या, सुंदर आणि बेवारशी मुलींना कोणतेच दिवस चांगले नसतात. ते तर नव्हते. ती सतत रानावनातच वावरायची, कुणाच्या नजरेला पडायचीच नाही म्हणून सुखरूप होती. एका सकाळी रावजी सरदार त्या बाजूनं घोड्यावरून जाईपर्यंत ओढ्याच्या काठावर काळ्या कातळावर ती उभी होती. अपुरं वस्त्र भरभरत्या वाऱ्यानं अंगाभोवती घट्ट लपेटलं होतं. निळ्या शार पारदर्शक पाण्यात ती आपलं प्रतिबिंब पाहत होती, एखाद्या पुतळ्यासारखी स्तब्ध. पण पुतळा असा जिवंत कधीच नसेल. रावजींच्या घोड्याचा नाल खडकावर आपटला आणि दुसऱ्या क्षणी ती नाहीशी झाली. पण रावजींच्या डोळ्यांसमोरून हलले नाही. वासनेची ठिणगी पडली होती. दिवस गेले तशी तिची ज्योत झाली आणि मग तिची धडधडती ज्वाळा झाली. रावजींच्या माणसांनी जंगलाला घेरा घातला, हाकारा उठवला, जाळ्या झुडपं बडवत नेली. अनेक रानजीव सैरभैर उधळले, त्यात तीही होती. तिला आवरायला, तिच्या मुसक्या बांधायला, तिला खेचत आणायला 3 जवान गडी लागले. तिला ओढत ओढत रावजींच्या घोड्यापाशी आणली तेव्हा ती श्रमानं आणि संतापानं लाली लाल झाली होती. काळ्या डोळ्यातून ठिणग्या पडत होत्या. रावजींच्या नजरेवरून नजर सरकत नव्हती. हातातल्या चापकानं त्यांनी तिच्या गालाला स्पर्श केला. वा वा, काय जोश! घेऊन चला तिला वाड्यावर. रावजी मिशीवर हात फिरवीत म्हणाले. आत्ता तर कुठं शिकार जाळ्यात आलीये, खेळी तर व्हायचीच आहे अजून. त्यांनी घोड्याला टाच दिली. वाड्याच्या मागच्या बाजूच्या एका पडळीत तिला ठेवलं होतं. 2 मोलकरणींशिवाय तिकडे फक्त रावजीच जायचे. आपण एका अशराफ जीवावर अन्याय अत्याचार करत आहोत याची रावजींना कदाचित जाणीव असेलही, पण मर्द माणसांचा गुरमीत वागण्याचा, मनमानी सुख उपभोगण्याचा तो जमाना होता. पडळीतून ते बाहेर यायचे तेव्हा त्यांच्या अंगावर जखमा असायच्या, पण डोळ्यात एक आसुरी आनंद असायचा. एका भक्कम लोखंडी गजांच्या खिडकीतून दिसणारा जगाचा चौकोन हेच तिचं जग होतं. वाऱ्यावर तरंगलेली ती, कदाचित शरीरावरच्या अत्याचारांपेक्षाही हा बंदिवास तिला जास्त झोंबत असेल. मनाच्या सपाट पृष्ठाला
अशा चुरमडीच्या घड्या पडल्या की कोणास ठाऊक ते कोणता आकार घेत होते. कदाचित 24 तास मानवी सहवासाशिवाय राहिल्यानंही ते बदललेलं असेल. आणि तिच्या धमन्यात कोणाचं रक्त वाहत होतं ते तरी कोणास माहीत होतं. तिचे वडील कोण होते, त्यांनी आपल्यातलं तिला काय दिलं होतं, सगळंच अगम्य होतं. हे सर्व घटक एकत्र मिसळून एक जहरी, दाहक, स्फोटक, प्रभावी रसायन तयार झालं असेल का? कोणास ठाऊक. त्या चौकोनी खिडकीतून बाहेर पाहिलं की आधी दिसायची एक रिकामी बखळ. त्यापुढे होतं वावर. वावरात ज्वारीचं पीक होतं आणि पिकात होतं बुजगावणं. त्यामध्ये बांधामागे चराऊ कुरण, पार लांबवरच्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत पसरत गेलेलं. लक्ष वेधून घेणारं, नजर टिकवून धरणारं ते एकच एक बेंगरूळ ध्यान, बुजगावणं. रिकामं मन भिंतीवरच्या रेघोट्यात नाना आकार पाहतं. तिच्यासाठीही त्या बुजगावण्याला हळूहळू एक व्यक्तिमत्व यायला लागलं, किंवा कदाचित तिनंही ते त्याच्यात ओतलं असेल. मनाच्या या तरळ पातळीवर द्रष्टा आणि दृश्य, किंवा सृष्टी आणि निरीक्षक यांच्यातली सीमारेषा फारच अस्पष्ट झालेली असते. मनाची संतापानं लाही लाही झाली. शरीर अन्यायानं पेटून उठलं की ती लोखंडी गज हातात घट्ट घट्ट धरायची, बोटं अगदी पांढरी फेक होईपर्यंत, आणि त्या बुजगावण्याकडे पाहत राहायची. तिच्यातून कशाचा निर्यास होऊन तो त्याच्यापर्यंत पोहोचला काय? पुन्हा एकदा तो विचित्र वारा वावरावरून वाहत गेला. गवत तणांची पानं हलली नाहीत, मात्र बुजगावण्याची मान जरा ताठ झालीशी वाटली. जुन्या कुडत्यात लपेटलेले काटकीचे खांदे ताठ झाले. फुटक्या गाडग्याचं तोंड जरा वर आलं. आणि श्रावणाच्या महिन्यात सुना आणि माहेर वाशिणी जेव्हा वडाच्या झाडाखाली झिम्मा फुगडी खेळत होत्या, पारंब्यांना झोके घेत होत्या, नवीन वाण नेसून सणवार करत होत्या, तेव्हा जखमी शरीरानं आणि संतप्त मनानं ती खिडकीच्या भक्कम लोखंडी गजांना हातांनी आवळून पुन्हा पुन्हा म्हणत होती, श्रावणाचा मास आला, डोल सोन्या डोल डोल. आणि शिवारातला बागुलबुवा आपल्या एका काठीच्या पायावरचा उंच देह कसा तरी सावरत बेडौलपणे डोलत होता. वारा असो वा नसो, पेंढा भरलेली कुडत्याची बाही हालत होती. हातातली काटेरी फांदी मागे पुढे होत होती. आणि पुढच्याच महिन्यात दारूनं तर्र झालेले रावजी सरदार पडळीत येऊन त्यांनी आपल्या मागे दार लावताच खिडकीशी उभी असलेली ती बाहेर पाहत ओरडली, भादव्याची अवसा आली, चाल सोन्या चाल चाल. आणि सोन्या हल्ला. हातातली जाड काटेरी फांदी जमिनीत रोवून तिचा नेट लावून त्यानं आपल्या खुंटाचा पाय जमिनीतून उपसून काढला आणि 4 फुटांची झेप घेतली. अमावस्येचा अंधार होता, तेच चांगलं होतं. एका विकृत गांजलेल्या मनानं आपल्याच प्रतिबिंबात एक हिंस्त्र, अमानवी नव्हे अनैसर्गिक विकृती सृष्टीत आणली होती. एखाद्या वादळी काळ वाऱ्यासारखी ती विकृती आपल्या बेडौल चालीनं पडळीकडे झपाझप निघाली होती. त्याचा राक्षसी दर्प हवेवर तरंगत होता आणि हिंस्त्र शिकारीही गप्प झाले होते. काजळी काळोख घुसळवीत तो हिंस्त्र आकार पडळीला येऊन भिडला. अकल्पनीय शक्तीनं धुमसत असलेल्या त्या आकारापुढे दगड, विटा, मातीची भिंत टिकाव धरू शकली नाहीत. एका प्रहारातच तिला भेग गेली. दुसऱ्या प्रहारात ती खाली कोसळली आणि तो आत आला. अमावस्येचा कहारी काळोख त्याच्याबरोबर पडळीत आला. तेलाच्या दिव्याच्या मंद प्रकाशात त्याचं ते विद्रूप ध्यान रावजींना दिसलं. दारूची नशा तर खाडकन उतरलीच, शरीरातला अवसानच गळून गेला. सुन्याचे गटाणे डोळे मडक्याच्या डोक्याबरोबर फिरत होते. पडळ न्याहाळत होते, रावजींवर स्थिरावले होते. एका ढांगेत खुंट त्यांना भिडला. पेंड्याचे हात त्यांच्या भोवती आले. काळ्या दातांचं मडकं खाली वाकलं. भिंतीच्या भगदाडातून ती बाहेर पडली आणि वाऱ्यासारखी भन्नाट पळत सुटली.
रावजींच्या किंचाळ्यांनी चाकर माणसं जमा झाली. हो नाही करता करता शेवटी त्यांनी पडळीचं दार फोडलं. आत रावजी वेडेवाकडे पडले होते आणि त्यांच्या शेजारीच शिवारातला बागुलबुवा पडला होता. रावजींना हाल हाल होऊन मरण आलं होतं. त्या भयानक प्रसंगात बुजगावण्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही. आवराआवर करताना कोणीतरी त्याला बळदात टाकून दिलं. अमानवी स्पर्श प्रकरण 2. बुजगावणं बळदात पडलं होतं. त्याची कोणास माहीत नव्हते. रावजींच्या पाडळीतनं ती निसटली तेव्हा तिला नुकतेच दिवस गेले होते, हेही कोणाला माहीत नव्हतं. रावजींच्या वंशजांनी पुढे वाडा आणि त्याच्या सभोवतालची प्रशस्त जागा एका शिक्षण संस्थेला विकली. शतकं उलटली होती. त्या जागेवर आता एक टोलेजंग महाविद्यालय उभं होतं. वाड्याखालची बळदं तशीच मातीत बंद झाली होती. येथपर्यंत योगायोग नाही. योगायोग एवढाच की तिच्या वंशातील तिच्याच रक्ताचाच अंश स्वतःत वागवत असणारी, तिचाच विचित्र वारसा घेऊन आलेली एक मुलगी त्या महाविद्यालयाच्या बोर्डिंगमध्ये राहायला आली. अमानवी स्पर्श प्रकरण 3. रश्मी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये पहिल्या वर्षात दाखल झाली तेव्हा जेमतेम 16 वर्षांची होती. रश्मी दिसायला सुंदर होती, पण स्वतःला नटवण्याचा तिला सोस नव्हता. इतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा तिच्यात काहीतरी वेगळेपण होतं. नीट पाहणाऱ्याला ते जाणवत असे, पण त्याची व्याख्या करता येत नसे, त्याला नावही देता येत नसे. लाखो कोटी जीन्स एकमेकात मिसळून मानव जन्म घेत असतो. योगायोगानं असं काही एक विलक्षण मिश्रण तयार होतं की रश्मीच्या बाबतीत आतापर्यंत ती एक जाणीवच राहिली होती. जमिनीत खोल पुरून ठेवलेल्या एखाद्या बीजासारखी. त्याच्यात खाली ओल्या अंधारात संक्रमण होत असतं. त्याचा सूक्ष्म अंकुर वर येतो, तो वाढत जातो. सूक्ष्मवर्धी, जवळजवळ नकळत होणाऱ्या क्रिया. रश्मीची रोजनिशी पुढे फार उपयोगी पडली. मागाहून पाहिलं तर सर्व प्रसंगात एक अतूट धागा आहे. पण तेव्हा डायरी. 7 जुलै. काल रात्री मला एक मोठं चमत्कारिक स्वप्न पडलं. त्याचा कशाशी संबंध लावावा कळतच नाही. असं म्हणतात की दिसलेलं, ऐकलेलं अथवा वाचलेलं काही जर मनात ठसलं असेल किंवा मनाला अस्वस्थ करून गेलं असेल तर ते स्वप्नात दिसतं. वास्तविक तसलं त्या दिवशी काहीही झालं नव्हतं. सकाळची पीटी, मग पिरियड, दुपारी प्रॅक्टिकल्स, मग संध्याकाळी फिरणं, रोजचाच कार्यक्रम. यात विशेष असं काय आहे? स्वप्नात अशी तीव्र जाणीव झाली की मी 2 ठिकाणी आहे. एका ठिकाणी मी जमिनीखाली ओलसर मातीत गाडली गेलेली आहे. चोही बाजूंनी हे जड मातीचं बंधन आहे. गुदमरल्याची किंवा भीतीची भावना मात्र अजिबात नाही. ते बंधन दूर करून मला बाहेर पडलं पाहिजे, मला कुठेतरी पोहोचलं पाहिजे आणि माझा दुसरा अर्धा भाग मुक्त आहे, म्हणजे मोकळ्यावर आहे. पण तोही या जमिनीखालच्या भागाला एक अदृश्य पण अतूट धाग्यानं जोडला गेलेला आहे. एक अनुभवणारा आणि दुसरा निरीक्षक. मोठी विचित्र अवस्था झाली होती. आणि जागेपणी स्वप्न लक्षात राहत नाहीत म्हणतात, ते तर मला अगदी खडानखडा आठवतं. अगदी नोंद करून ठेवण्यासारखा अनुभव होता खरा. 11 जुलै. मी इतकी घाबरून जागी झाले. पुन्हा तेच ते घाणेरडं स्वप्न, तीच ती मातीत पुरल्याची भावना, चेहऱ्याभोवती माती पोखरणारे किडे, लहान लहान बिळातून वळवळणाऱ्या आळ्या, मातीतून वर जाण्याची इच्छा. पण सर्व बाजूंनी शरीर चेचणारे दगड, गोटे, रोडे, वाळू, माती आणि याच खोल गुदमरलेल्या जीवाला जखडलेला मनाचा दुसरा भाग. तो हवेत मोकळ्यावर असूनही आंधळा, एका जागी खिळलेला. अगदी परवाच्याच स्वप्नाची पुनरावृत्ती, किंबहुना त्यात जराशी भरच, तपशील जास्त, भावनांची जाणीवेची तीव्रता जास्त, अधिक निकट वाटणारी. मी तर अगदी गोंधळून गेले आहे. एवढी स्वप्नाची गोष्ट सोडली तर माझ्यात कोणताही बिघाड नाही. बाकी झोप व्यवस्थित लागते, खाण्यापिण्याची तक्रार नाही. 17 जुलै. माझी रूम पार्टनर म्हणते की तू
कॉटवर धडपड करत होतीस, हातपाय झाडत होतीस, तोंडानं गुदमरल्यासारखा आवाज करत होतीस. तिला मी खरी हकीकत सांगितलीच नाही. स्वप्नात घाबरले असेन एवढंच सांगितलं, पण माझी मात्र पाचावर धारण बसलीये. कसं सांगायचं शब्दात? ते जे काही जमिनीत गाडलेलं आहे, माझा अंश त्यात असला तर मी आता त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही. ते काहीतरी वेगळंच आहे, संपूर्ण मानवी नाही अशी शंका येते. हे सर्व पांडित्य माझ्यात कसं आलं विचारू नका. ते आता सावकाश सावकाश वर यायला लागलंय. किती खोल गाडलेलं आहे मला कल्पना नाही, पण मनात अशी एक शंका येते की त्याची शक्ती पृथ्वीवरच्या दगड, माती, विटा, लाकूड यासारख्या जड वस्तूंच्या पलीकडची आहे. त्याला काहीही रोखू शकणार नाही. तर ते आता सावकाश सावकाश वर यायला लागलंय आणि ते काही चांगलं नाही. ते काहीतरी वाईट आहे. या रविवारी बाबा येतील. त्यांना या स्वप्नांची हकीकत सांगणार आहे. मी सायन्स साईडला आहे, त्यामुळे मानसशास्त्र वगैरे विषयांची मला ओळख नाही. पण त्या विषयांच्या प्राध्यापकांना भेटायला काय हरकत आहे? त्यांचं ज्ञान कदाचित पुस्तकी असेल, पण ते निदान काहीतरी सांगतीलच. 20 जुलै. बाबांची गाठ पडली. सकाळी 9 पासून ते रात्री 8 पर्यंत आम्ही बरोबर होतो. ही डायरी बरोबर नेली होती. त्यातलेच काही भाग त्यांना वाचून दाखवले. मला तर वाटतं त्यांना त्याच्यातलं गांभीर्य समजलंच नाही. त्यांना वाटत होतं मला हॉस्टेल लाईफचा कंटाळा आलाय आणि मी काही दिवस घरी यायची संधी शोधतेय. मी जेव्हा पुन्हा पुन्हा त्यांना सतावलं तेव्हा मग शेवटी त्यांनी एका हॉटेलमधली टेलिफोन डिरेक्टरी घेतली आणि त्यातली 2 नावं एका कागदावर लिहून माझ्यापाशी दिली. ते म्हणाले, मी या दोघांशी बोलून ठेवतो आणि पुन्हा तुला त्रास होतोसा वाटला तर यांच्यापैकी कोणाही एकाला भेट. डॉक्टर साने, डॉक्टर उपाध्याय, दोघेही मानसोपचार तज्ज्ञ. बाबांना सांगण्यात माझं काहीतरी कमी पडलं होतं. त्यांनी त्यावर अगदी जुजबी मार्ग घेतला होता. पण आता त्यावर अधिक चर्चा करून काहीच उपयोग नव्हता. रात्री निरोप घेताना त्यांनी मला पालकानं पाल्याला नेहमी करायचा सर्व उपदेश केला. अर्थात मी त्यांची थट्टा करत नाही. त्यांचं माझ्यावर खरोखरच जीवापाड प्रेम आहे. 23 जुलै. डॉक्टर साने गावाला गेले होते. डॉक्टर उपाध्याय यांना आज संध्याकाळी भेटले. त्यांना डायरी वाचायला दिली आणि कालचं स्वप्न सांगितलं. त्यांनी बाबांना तार करून बोलावलंय. बाबा उद्यापर्यंत येतील आणि आता कालचं स्वप्न. खरं म्हणजे मला त्याची आठवण सुद्धा नकोय. आठवणीनंही अंगावर कसा शहारा येतो. पण डॉक्टरांना डायरीची पद्धत फारच चांगली वाटली. त्यांना तिची खूप मदत झाली असं ते म्हणाले. त्यांनी कालचं स्वप्न ही खुलासेवार लिहून ठेवायला सांगितलंय. त्याची उजळणी झाली की मनावरचा भार व ताण हलका होईल ते म्हणाले. तेव्हा ते सर्व लिहून ठेवलंच पाहिजे. स्वप्नात आपलं आपण स्वतःला कधीच दिसत नाही. आपण अमुक अमुक करतो आहोत असं जाणवत असतं. मला समोर एका जुन्या इमारतीचे भग्न अवशेष दिसत आहेत. घडवलेले दगड, मोठमोठ्या फरशा, त्या दगडामातीत काहीतरी हालचाल होतीये. मध्येच एक फुगवटा येतोय. आतून काहीतरी वर येतंय असं वाटतं. लालसर पांढरं गोलाकार काहीतरी वर येतं. आधी मला ते ओळखताच येत नाही. आणखी वर आल्यावर दिसतं की ते एक लालसर मातीचं मडकं आहे. त्याच्या आत काहीतरी असल्यासारखं ते इकडे तिकडे हलतंय आणि ते मातीतून आणखी वर आलं की मला दिसतं त्याच्यावर कावेनं, चुन्यानं, कोळशानं माणसाच्या चेहऱ्याचे ओबडधोबड अवयव काढलेले आहेत. चुन्याचे डोळे, त्याच्यात कोळशाची काळी बुबुळं, खाली काळे काळे भसाडे दात. एखाद्याची मान वळावी तसं ते मडकं इकडे तिकडे वळता वळता माझ्या दिशेला स्थिर झालं. ते पांढरे डोळे आता माझ्यावरच खिळले होते. मला भास व्हायला लागला की ते डोळे उघडझाप करत आहेत. काळे दात एका विकट हास्यात विचकलेत. ते मडक्याचं डोकं वर वर येतच होतं. आता त्याच्या खालची कापडाच्या दांडक्याची मान, खांद्याची आडवी कांडी, त्यावर लोंबणारी कपड्यांची लक्तर, सर्व काही वर आलं होतं. समोर दिसत होतं तरी किती अंतरावर आहे याची कल्पना येत नव्हती.
त्याचा एक पेंढ्याचा हात वर आला, हवेत हालायला लागला. तेव्हाच भयाचा अतिरेक होऊन मनात काहीतरी संरक्षणाची कळ दाबली गेली आणि मी किंचाळत जागी झाले. आणि माझ्या त्या अचानक ओरडण्यानं रूम पार्टनरही ओरडत उठली. हॉस्टेलमधल्या आमच्या त्या मजल्यावर गोंधळच माजला. इतका आरडाओरडा झाला की या सर्वांच्या मुळाशी मी होते हे सुदैवानं कोणाच्याच ध्यानात आलं नाही. रश्मीचे वडील सकाळीच हजर झाले. डॉक्टरांनी तारेत काहीच खुलासा केला नव्हता. डॉक्टर उपाध्याय यांची रश्मीच्या वडिलांनी आल्या आल्या गाठ घेतली. रश्मी अत्यंत अस्वस्थ झालेली आहे, डॉक्टर त्यांना सांगायला लागले. 5-7 दिवसांनी तिला रात्री स्वप्न पडतात. तुम्हालाही तिनं डायरी वाचायला दिली होती ना? तुमच्याशी त्यावर कितपत चर्चा केली? फारशी नाही. ठीक आहे. ती काल मला भेटली. आधी मी तिची डायरी वाचली, मग बराच वेळ आमची प्रश्नोत्तरं झाली. नाही नाही नाही, असं घाबरण्याचं कारण नाही. तिचं वय लक्षात घ्या. ती आत्ता पौगंडावस्थेत आहे. या अवस्थेत ही क्रांतिकारी मानसिक स्थित्यंतरं अपेक्षितच असतात. तिच्या आसपास एकदम किती बदल झालाय पहा. ती सुरक्षित अशा स्वतःच्या घरातून बंदिस्त कौटुंबिक वातावरणातून एकदम या नव्या वेगळ्या जगात येऊन पडली आहे ना. ही जराशी असुरक्षिततेची भावना ही मनात आहे. त्यामुळे स्वप्नातली भीतीची जाणीव तिला जमिनीतून जे काही वरवर येताना दिसतं, त्यावर माणसाचे डोळे, दात, तोंड दिसतं, तो पुरुषी शारीरिक आक्रमणाच्या भीती मिश्रित, कुतूहल मिश्रित इच्छेचा संकेत आहे. डॉक्टरांचं बोलणं संपताच ते उठले आणि म्हणाले, डॉक्टर, आपण तिला काल तपासलीत, मला बोलावून घेतलं, मला तिच्या समस्येची कल्पना दिली, याबद्दल मी आपला फार आभारी आहे. आता मला आपलं बिल सांगा. मी तिला भेटतो आणि मग पुढचं ठरवतो. रश्मी हॉस्टेलवर त्यांची वाटच पाहत होती. तिच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकताच त्यांना ती किती भ्यायलेली आहे हे दिसलं. मनातल्या मनात त्यांना त्या डॉक्टर उपाध्यायांचा विलक्षण संताप आला. त्यांचे ते पुरुषी आक्रमणाचे संकेत. त्यांची रश्मी अजून पोरसावदा होती. त्यांना त्या विचारानंही आतून मळमळल्यासारखं होत होतं. पण आता ती आशेनं, विश्वासानं त्यांच्याकडे पाहत होती. तिला आधी काहीतरी धीर द्यायला हवा. ते जवळ पोहोचताच तिनं त्यांचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरला आणि बाबा म्हणत ती एकदम रडायलाच लागली. काय करावं हे न सुचून ते नुसतेच उभे राहिले. अर्थात तीच सर्वात योग्य गोष्ट झाली. काही वेळातच तिचं साठलेलं एकाकीपण, साठलेली भीती सर्व काही ओसरून गेलं. त्यांच्याकडे वर रडवेल्या हसऱ्या चेहऱ्यानं पाहत ती म्हणाली, अगदीच पोरकट म्हणणार ना मला? एवढी कॉलेजात जाते आणि लहान मुलीसारखी रडते. तिनं हातांनी डोळे पुसले. भेटले का डॉक्टर? भेटले. मला त्यांनी काही काही सांगितलं. ते तुला सांगत बसण्यात काही अर्थ नाही. मला त्यांचं निदानही मान्य नाही आणि त्यांचे उपचारही मान्य नाहीत. चल, आपण आधी तुमच्या रेक्टरला भेटू आणि मग बाहेर जाऊ. जेवण घेऊ, एखादं पिक्चर पाहू आणि अर्थात बोलूही. एवढंच होतं की त्यांना 2-3 दिवसांचा अवधी होता. आतापर्यंत रश्मीला 4-5 दिवसांच्या खंडानंतर रात्री स्वप्न पडत होतं. तेव्हा निदान 2 दिवस तरी ती त्या त्रासापासून मुक्त राहणार होती. तेवढ्या 2 दिवसात त्यांना पुढचं काहीतरी ठरवायला हवं होतं. गावात त्यांच्या काही काही ओळखी होत्या. त्यांच्यापैकी कुणाला असलाच एखादा चमत्कारिक अनुभव आला असण्याची शक्यता होती किंवा त्यांच्यापैकी कोणीतरी असली हकीकत ऐकली असण्याची शक्यता होती. समस्या चमत्कारिक असेल तर तिच्यावरचा उपायही चमत्कारिकच असणार. प्रकरण 4. रश्मीचे वडील तिला घेऊन समर्थांकडे आले होते. त्यांच्या एका निकटच्या आणि विश्वासातल्या मित्रानं अगदी खूपच आग्रह केला होता म्हणून. 2 दिवस उलटून गेले होते, इतर काही मार्ग सुचला नव्हता आणि रश्मीसाठी त्यांचा जीव घाबरला होता म्हणून. त्यांचा विश्वास, त्यांची डिग्निटी याचा इथे प्रश्नच नव्हता. त्यांच्या रश्मीसाठी ते कोणाकडेही आणि कोठेही गेले असते. तो गावाबाहेरचा एक आलिशान बंगला होता. सुंदर स्वच्छ नेटकी बाग, एका अंगास वेल्वेट सारखी हिरवळ, मोठं पोर्च, आत जाताच एक प्रकाशित हवेशीर प्रसन्न दिवाणखाना आणि समर्थ. ते शेवटी दिसले आणि मग बाकीचं सर्व विसरूनच गेलं. 2 उंच खिडक्यांच्या मध्ये ते बसले होते.
ते प्रकाशाविरुद्ध बसले होते म्हणून अगदी जवळ जाईपर्यंत चेहरा दिसला नव्हता. ती दोघं जेव्हा त्यांच्या जवळ आली तेव्हा त्यांना समर्थ नीट दिसले. नजर खिळवून टाकणारा चेहरा, गौरवर्ण, सरळ पातळसर नाक, अरुंद जेवणी, उभटसर चेहरा आणि शेवटी डोळे, विशाल, तेजस्वी, हसरे. समर्थ, समर्थ तुम्हाला कसं काय सांगायचं? रश्मीचे वडील म्हणाले. हिला का आणलंय? हिचं नाव रश्मी, ती माझी मुलगी, तिचाच प्रॉब्लेम आहे. मग तिलाच सांगू देत की. सांग रश्मी. आधी मला एक स्वप्न पडलं, ती सांगायला लागली. समर्थ शांतपणे ऐकत होते. एक दोनदा त्यांनी काही प्रश्न विचारून एखादा मुद्दा स्पष्ट करून घेतला, इतकंच. बाकी ते मध्ये काहीही बोलले नाहीत. रश्मीला वाटलं आतापर्यंत आपण इतकं मोकळेपणानं कोणाशीही बोललो नाही. आता तुम्ही इथे आले आहातच, तेव्हा आपण पाहूया. माझी ही आशा आहे की त्यात काही वेडं वाकडं, तुमचा शब्द वापरायचा झाला तर, नसू देत. असा त्रास कोणालाच व्हायला नको. ठीक आहे? आता ही रश्मीची स्वप्न, तिचा स्वतःचा त्यात संबंध येतो. दुसरी गोष्ट, तिला प्रखर भीतीची जाणीव होते. तिसरी गोष्ट, जमिनीतून काहीतरी वर येतं. आता पहा, आपलं मन काही मूर्ख अडाणी नाही, पण ते एखाद्या मुक्या जनावरासारखं आहे. ते आपल्या परीनं आपल्याला धोक्याची, संकटाची जाणीव देण्यासाठी इशारा द्यायचा प्रयत्न करत असतं. पण आपल्याला त्याची भाषा समजली पाहिजे. कुत्रा जसे भुंकण्याचे वेगवेगळे प्रकार वापरतो, तशीच ही वेगवेगळी चित्र आहेत. आपण त्यांच्यातला अर्थ जाणून घेतला पाहिजे. आता मी रश्मीला मोहिनीखाली घालून काही प्रश्न विचारणार आहे, कारण स्वप्नातला काही भाग ती विसरून गेली असण्याची शक्यता आहे. आणि यातला दुसरा घटक, तिचं हॉस्टेल, त्या जागेचीही मी पाहणी करणार आहे. प्रत्येक जागेला, वास्तूला नव्हे, धरणीच्या प्रत्येक इंचाला प्रदीर्घ इतिहास असतो. आहे या अवस्थेत पृथ्वी कोट्यावधी वर्ष आहे. मानव तर आता गेल्या काही लाख वर्षात झालाय. पण त्याच्या आधी चांगलं वाईट कितीतरी घडून गेलंय. त्याचे ठसे, त्याचे वारसे मागे राहतातच. तेव्हा तेही पाहू. आता रश्मी, ये. समर्थ खुर्चीतून उठले तेव्हा दिसलं की ते खूपच उंच होते. त्यांच्या हालचाली शांत पण मोजक्या आणि खात्रीच्या होत्या. त्यांनी रश्मीला एका मोठ्या मागे कललेल्या आराम खुर्चीत बसवलं आणि 5-7 सेकंदातच मोहनावस्थेत नेलं. त्यांनी तिला 2-3 साधे प्रश्न विचारले आणि मग ते एकदम थांबले. त्यांनी घाईघाईनं भिंतीतलं एक कपाट उघडलं, आतल्या 2 अगरबत्त्या काढल्या, त्या शिलगवल्या आणि त्या झोपलेल्या रश्मीच्या खुर्ची शेजारी ठेवल्या. उंच खिडकीतून येणारा वारा अगरबत्तीचा धूर तिच्यावरून नेत होता. 1-2 मिनिटातच समर्थांनी रश्मीला मोहनावस्थेतून जागी केले. रश्मी आणि तिचे वडील या सर्व प्रकाराला नवखे होते. आप्पा तिथे असता तर त्याला तत्क्षणी समजलं असतं की समर्थांचा काहीतरी अंदाज चुकला होता. मी आता असं करतो, उद्या तुमच्या हॉस्टेलची आणि आसपासची जागा पाहतो, मग आपण पाहूया. रश्मीच्या वडिलांकडे वळून ते म्हणाले. तुम्ही एवढ्यात जात नाही ना गावाला? छान, तुम्ही इथे हवेतच. मग आम्ही आता जाऊ? रश्मीचे वडील म्हणाले. मी रश्मीला 3-4 अगरबत्त्या देणार आहे, चांगल्या जाड आहेत. एकदा पेटवल्या की रात्रभर जळत राहतील. रश्मी, रात्री अगरबत्ती लावायला विसरायचं नाही. तुझी रूम पार्टनर एखाद वेळी कुरकुर करील, तक्रार करील, भांडण करील. तिचं काहीही ऐकायचं नाही. अगरबत्ती खोलीत रात्रभर हवी, हे महत्वाचं आहे, समजलीस? हो हो, जराशी घाबरूनच रश्मी म्हणाले. मग आता तुम्ही गेलात तरी चालेल, समर्थ म्हणाले. ते त्या दोघांना पोर्चपर्यंत पोहोचवायला आले आणि ती दोघं गेल्यावर कितीतरी वेळ त्या दिशेकडे पाहत उभे राहिले. आणि मगच त्यांनी इतका वेळ महत्प्रयासानं शरीरावर ठेवलेला ताबा जरासा सैल सोडला. प्रतिक्रियेनं त्यांचं सर्व शरीर अक्षरशः थरथर कापत होतं. वर्षावर्षानं क्वचितच करावी लागलेली गोष्ट त्यांनी आता केली. कपाटातली एक लाकडी पेटी काढली. त्या पेटीत मखमलीच्या कोशात एक चकचकता पारदर्शक रत्नमणी होता.
त्यात लक्ष एकाग्र करून तिथे समर्थांनी आपल्या गुरुची प्राचीन प्रतिमा आणली. तो शक्तिबंध प्रस्थापित झाल्यावर मग सावकाश त्यांचं मन शांत झालं. आप्पा बाहेरून आला आणि तत्क्षणी त्याला समर्थांच्यातला बदल जाणवला. वरांड्यातल्या खुर्च्यांवर बसताच समर्थ म्हणाले, "आप्पा, तू आज सकाळी इथे असायला हवा होतास. आज सकाळी एक रश्मी नावाची मुलगी आली होती." "काही विशेष समर्थ?" "हो, गेले काही दिवस तिला वेडीवाकडी स्वप्न पडतायत. मला एकदम त्या प्रभूंच्या हवेलीची, त्या आनंदला स्वप्न पडत होती ना, त्याचीच आठवण झाली. हाही एक साधा झपाटलेल्या जागेचा प्रकार असावा अशी कल्पना करून मी त्या रश्मीला हिप्नोटाईज केलं." समर्थ थांबले. "आणि काहीतरी वेगळंच झालं?" "झालं असतं. अगदी शेवटच्या क्षणी मी सावध झालो. नाहीतर नाहीतर आप्पा काहीच बोलला नाही. "आप्पा, तो आनंद साधा माणूस होता. ही रश्मी साधी नाही. स्वतःमध्ये ती एक फार प्राचीन, एक प्रभावी वारसा घेऊन आली आहे. तिच्या मनाचा ओझरता स्पर्श होताच मला ते जाणवलं. मनाच्या अगदी आत विहीर तळीच्या एखाद्या कपारीत बसावं तसं ते वेटोळ्यावर वेटोळी टाकून बसलंय. रश्मी मोहिनी खाली जाताच त्याच्यावरची व्यक्त मनाची पकड ढिल्ली झाली आणि त्याच्यात जागृती आली, चेतना आली. एका क्षणाचा गाफीलपणा कसा नडला असता बघ. नेहमीची साधी बंधनं टाकायची काळजी मी घेतली नव्हती." आप्पा तरीही काहीच बोलला नाही. पण त्याची जाणीव होताच मी खास उपाय वापरून त्याला परत त्याच्या शतकाच्या दीर्घ निद्रेत पाठवलं. मग रश्मीला जागी केली. त्यांना जर थोडीशी कल्पना आली असती तर त्यांचा माझ्यावरचा विश्वासच उडून गेला. "ते धोक्याचं होतं किंवा आहे?" आप्पानं विचारलं. "वाईट आहे?" "आप्पा, वाईट चांगलं या मानवांच्या संज्ञा आहेत. मानवापुरत्या किंवा त्याच्या ज्ञात विश्वापुरत्याच त्या सार्थ आहेत. अवकाशाच्या पोकळीत होणारा एखादा नोव्हाचा प्रकांड स्फोट किंवा सूर्यावरून निघणारी लक्षावधी मैल पसरणारी तप्त ज्वालाशिखा यांना चांगलं वाईट काय म्हणणार? त्या मानवाच्या कोष्टकाबाहेरच्या गोष्टी आहेत. त्या रश्मीमध्ये असलं काहीतरी अतिप्राचीन, अमानवी सामावलेलं आहे. मानवजातीशी फार पूर्वी केव्हा तरी कशाचा तरी वेगळ्याचा संकर झालेला आहे. त्याचा हा अल्पसा अंश रश्मीमध्ये आहे. तिची वंशावळ शोधायला हवी हे तर आलंच. आणि तिच्या हॉस्टेलच्या इमारतीच्या आसपासची जागा ही तपासून पाहायला हवी. हे संबंध भूतकाळातले आहेत आप्पा." "आणि आज रात्री?" "आज तिलाही त्या अगरबत्त्या दिल्या आहेत. त्या तिला 3-4 दिवस तरी पुरतील. त्यांचं कार्य तुला माहीतच आहे. मेंदूत उघडल्या गेलेल्या नवीन खिडक्या बंद होतील. नशीब की डॉक्टरांनी तिला साध्या झोपेच्या गोळ्या दिल्या नाहीत. ती आणखीच असंरक्षित राहिली असती." "आज रात्री आपण जाणार आहोत तिथे?" "हो." समर्थ हसत म्हणाले. रात्री 11च्या सुमारास ते दोघं निघाले. रश्मीच्या हॉस्टेलच्या इमारतीपाशी ते पोहोचले तेव्हा 12 वाजत आले होते. हॉस्टेलच्या मागची जागा संस्थेचीच होती, पण ती अजून वापरात आणलेली नव्हती आणि तिची नीट काळजीही घेतली गेली नव्हती. तिथे खाचकळगे होते, निरुपयोगी बांधकामाचं सामान होतं, लहानसहान झुडपं होती, रानगवत होतं, रानकिड्यांचा आणि टोळांचा किर्र आवाज होता. हॉस्टेलची इमारत आता अंधारात बुडून गेली होती. निळसर आकाशावर तिची चौरस छायाकृती तेवढी दिसत होती. समर्थ त्या इमारतीकडे पाठ करून उभे होते आणि समोरचा उजाड रिकामा भूप्रदेश न्याहाळत होते. मध्येच एकदा ते आप्पाकडे वळले आणि म्हणाले, "आप्पा, तुला काही जाणवतं का? काहीतरी जागवलं गेलंय, कशात तरी चेतना आली असं जाणवतं? एखाद्या अंधाऱ्या गुहेबाहेरून आतल्या हिंस्त्र जनावराची अस्वस्थ हालचाल ऐकू यावी तसं काही जाणवतं?" आप्पानं नकारार्थी मान हलवली. आजवर त्याला समर्थांनी असा प्रश्न कधी विचारला नव्हता. "आप्पा, तुला विचारलं याचं कारण असं आहे, मला या जाणीवा स्पष्टपणे होतात, पण कधी कधी त्यांच्यातल्या रोजच्या जड पातळीवर कोणत्या आणि अतिंद्रिय तरल अमूर्त पातळीवर कोणत्या हा भेद करता येत नाही.
तुला जाणवत नाही याचा अर्थ ते अजून एक प्रकारच्या सुप्त निरुद्ध अशा अवस्थेत आहे, प्रत्यक्ष धोक्याच्या पातळीला पोहोचलेलं नाही. समर्थांच्या शब्दांचा गूढ अर्थ समजला नाही तर आप्पा गप्प राहत असे. आताही तो काहीच बोलला नाही. समर्थांची चाचपणी चाललीच होती. अमानवी स्पर्श प्रकरण 5. अप्पा जोशी यांच्या नोंदवहीतून घेतलेला भाग. रश्मीची गाठ सकाळी पडली. मोठी छान व लोभसवाणी मुलगी आहे खरी. तिच्याबरोबर तिचे वडीलही होते. ते जरासे गोंधळलेले दिसले. तुला झोप कशी लागली होती? समर्थांनी रश्मीला विचारलं. तशी जाग आल्याची, स्वप्न पडण्याची आठवण नाही, पण सकाळी रोजच्यासारखी हुशारी मुळीच वाटत नाही. खूप थकवा वाटत होता, ती म्हणाली. समर्थांनी याची अपेक्षाच केली असावी. त्यांनी नुसतीच मान हलवली. नाना, समर्थ त्या दोघांकडे वळत म्हणाले. उद्या अमावस्या आहे. त्याच्यात जो काही क्रायसिस येणार असेल तो उद्याच येणार आहे. आजची रात्र तुम्ही आणि रश्मी माझ्याकडेच थांबा. तिला संरक्षणाची जरुरी आहे. केवळ त्या उदबत्त्यांनी काम व्हायचं नाही. आत्ताच्या क्षणापुरत्या तुम्ही मी सांगतो त्या सर्व गोष्टी विश्वासावर घ्या. का आणि कसं यावर शंका काढत बसू नका. आप्पाला विचारा. मागाहून मी सर्व काही शक्य तितक्या खुलासेवार पद्धतीनं सांगेन. ती दोघं गेल्यावर मग समर्थ माझ्याकडे वळले. आप्पा, त्या रश्मीच्या नकळत कालची सर्व रात्र तिच्या मनात संघर्ष चालला असला पाहिजे. त्याचाच तो थकवा आहे. एका बाजूनं माझ्या अगरबत्त्यांमधली रसायनं मेंदूच्या सेन्सेशन सप्रेस करण्याचा प्रयत्न करत होती आणि विरुद्ध बाजूनं आतून खोलवरून ती उर्मी उसळी मारून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होती. रश्मीच्या बचावाच्या फळ्या अगदी कमजोर झाल्या आहेत. आज रात्र माझी हजेरी आवश्यक आहे. तुमच्या तपासाचं काय झालं? त्यात काही प्रगती? मी विचारलं. ज्या सरदार घराण्याच्या वंशजांनी ही जमीन बक्षीसपत्रानं दिली, त्यांच्या घराण्यात 200 वर्षांपूर्वी रावजी नावाचा एक पुरुष होऊन गेला. तो शूर आणि निधडा असला तरी स्त्रियांच्या संबंधात फारच कुविख्यात होता. त्याचा मृत्यू त्याच्या ऐन उमेदीच्या वयात अत्यंत रहस्यमय, जराशा भयानक रीतीनं झाला. अर्थात या गोष्टी लिखित कागदपत्रात कधीच सापडत नाहीत आणि ऐकीव माहिती नेहमीच विकृत आणि अतिरंजित असते. या जागेत काहीतरी झालंय हे नक्की. आता रश्मीचा त्यात काय आणि कसा संबंध येतो हे पाहायचंय. मला एक शंका येते. पाहूया. त्यांची खात्री झाल्याखेरीज ते एक शब्दही बोलणार नव्हते. रात्री 8ला रश्मी आणि तिचे वडील हजर झाले. मागच्या एका खोलीत त्या दोघांची सोय केली होती. अर्थात एकदा त्या बंगल्याच्या आत आल्यानंतर त्यांना इतर कोणत्याच संरक्षणाची जरुरी नव्हती. निदान माझा आतापर्यंतचा अनुभव तरी तसा होता. पण आजची रात्र त्याला अपवाद दिसत होती. समर्थांनी संध्याकाळी काहीच खाणं पिणं, त्यांचा फळांचा रस सुद्धा घेतला नाही. 10च्या सुमारास त्यांनी स्नान केलं. आमच्या पाहुण्यांना नाही, पण मला या खुणा परिचित होत्या. रश्मी आणि नाना त्यांच्या खोलीत गेल्यावर समर्थ त्यांच्या खोलीत त्यांच्या खास आसनावर बसले. ते कामात असताना मला झोप येणं अशक्यच होतं. ते काय करत होते ते मी फक्त पाहत होतो. त्यांनी मोठं धूपपात्र काढलं होतं. त्यात भरपूर फुललेले निखारे ठेवले होते. आसनाजवळ काही पुड्या होत्या. मग त्यांनी मला दिवा मालवायला सांगितलं. क्षणभर अंधारलेल्या खोलीत वस्तूंनी हळूहळू आपला आकार घेतला. आधी दिसली ती मोठ्या काचेच्या खिडकी बाहेरची तारांकित रात्र आणि मग दिसला तो निखाऱ्यांच्या लालसर प्रकाशात उजळून निघालेला समर्थांचा चेहरा. आता प्रकाश खालून वर पडत होता. सावल्या वेगळ्या कोनातून पडल्या होत्या. चेहरा पूर्ण अपरिचित वाटत होता. उग्र, खंगरी, निर्धारी. निखाऱ्यांची लाल आग त्यांच्याही डोळ्यात धगधगत होती. हे वेगळेच समर्थ मी पाहत होतो. कितीही आरामात बसलं तरी तास उलटत चालले तसं शरीर अवघडून यायला लागलं. पण समर्थ तर त्यांच्या आसनावर ताठच्या ताठ तसूभरही न हलता बसले होते. दर 10-15 मिनिटांनी जवळच्या पात्रातली पूड चिमूट चिमूट करत निखाऱ्यावर टाकत होते.
तडतड आवाज होत होता. बारीक बारीक ठिणग्यांची फुलझडी जडत होती. दूर निघत असला तर तो त्या अंधारलेल्या खोलीत दिसत नव्हता. आणि मग माझं लक्ष समर्थांवरून बाहेर गेलं. हलक्या दर्जाच्या दोष असलेल्या फ्लॉ असलेल्या काचेतून पलीकडचं दृश्य जसं विकृत परिणामशून्य दिसतं तशी बाहेरची रात्र दिसत होती. तारे नक्षत्रांनी जागा बदलल्या होत्या. जणू त्या अवकाश वस्त्रावर ती जरतारी वेलबुट्टी होती. त्या वस्त्रालाच घड्या पडत होत्या आणि केवळ माझ्या मनातला हा बदल नव्हता. समर्थांनाही तो जाणवला. त्यांनी धूपपात्र हातात घेतलं. ते उठले, म्हणाले, चल आप्पा. आम्ही दोघं रश्मीच्या खोलीपाशी गेलो. एक वार समर्थांनी आतला कानोसा घेतला आणि मग अलगद दार उघडलं. निळसर रात्र दिव्याचा प्रकाश बाहेरच्या अंधारानंतर किती प्रखर वाटत होता. रश्मी आणि नाना दोघंही गाढ झोपेत होते. पण रश्मीची झोप अस्वस्थ होती. ती शरीराला आळोखे पिळोखे देत होती. मान उशीवर डावी उजवीकडे हलवत होती. हाताच्या पंजांची उघडझाप करत होती. समर्थ एका हातात धूपपात्र घेऊन तिच्या कॉट शेजारी उभे राहिले. लांबवर कुठेतरी उत्पन्न झालेली ती बदलाची लाट आता सर्व बंगल्यावरूनच जात होती. असं वाटत होतं की पायाखालचं सर्व जग नष्ट होत आहे. आपण केवळ अधांतरी तरंगत आहोत. केव्हाही त्या खोल खोल गर्तेत कोसळत जाऊ. रश्मी, नाना आणि मी स्वतः सुद्धा वाऱ्यावर फडफडणाऱ्या चित्रांसारखे हलके नगण्य झालो होतो. चारी बाजूंनी काळोख दाटून येत होता. आधार होता तो फक्त समर्थांच्या हातातल्या अग्नीचा. तोच प्रकाश, तीच केवळ स्वत्वाची आठवण जखडून ठेवणारी शृंखला. वेळ थांबला. वावटळीचा जोर कमी जास्त होत होता. समर्थ एखाद्या दीपग्रहासारखे ठाम, निर्धारानं निश्चल उभे होते. मग ते घोंगावणारं वादळ आमच्यावरून गेलं. कलंडलेली रात्र परत तोलावर आली. माझ्यात जेमतेम माझ्या पलंगापर्यंत जाण्याची शक्ती होती. दुसऱ्या सकाळी आम्ही सर्वजण कॉफीसाठी हॉलमध्ये एकत्र आलो होतो. समर्थांनी आदल्या रात्रीचा काही उल्लेख केला नाही. केवळ नीट पाहणाऱ्यालाच त्यांच्या चेहऱ्यावरच्या विलक्षण ताणाखाली आलेल्या सूक्ष्म रेषा दिसल्या असत्या. कालची रात्र कशी गेली रश्मी? समर्थांनी विचारलं. काहीतरी स्वप्न पडलीच असली पाहिजेत, पण मला काहीच आठवत नाही. काहीही आठवत नाही? अजिबात नाही. छान. त्यांचं समाधान झालेलं दिसलं. रश्मी, मला अशी आशा आहे की आज रात्री तुझी समस्या मिटणार आहे. दिवसा उजेडी काही होण्याची शक्यता नाही, तरीही माझी तुम्हा दोघांना सक्त ताकीद आहे की आजचा सर्व दिवस तुम्ही बंगल्याबाहेर बागेत सुद्धा पाऊल टाकायचं नाही. समजलं? क्षणभरात समर्थांच्या आवाजात आलेल्या जरबेनं नाना व रश्मी दोघंही चमकून त्यांच्याकडे पाहत हो हो म्हणाले. सकाळी 10च्या सुमारास समर्थ बागेत येरझारा घालत होते. आता ते बरेच स्वस्थचित्त दिसत होते. मला पाहताच एक हात वर करून त्यांनी मला बोलावलं. आप्पा, आता दिवसभर तू इथून हलता कामा नयेस. ती दोघं माझा शब्द पाळतात का नाही हे तू पहा. यावेळी तुम्ही जास्त काळजीत दिसता समर्थ. सुरुवातीपासूनच माझे अंदाज जरा चुकत गेलेत. दरवेळी मला निव्वळ बचावात्मक पवित्राच घ्यावा लागलाय. अजूनही मी साशंक आहे. त्याचं कारण असं आहे, माझा संघर्ष चाललाय पण त्यात प्रतिपक्षाची, शत्रुत्वाची भावना नाही. प्रतिपक्षाबद्दल माहिती काढण्याचं एकुलते एक साधन म्हणजे रश्मी. तिचा वापर मी करू शकत नाही. ती फार दुर्बळ आहे. तिला अपाय होईल. त्यामुळे मला पुढचं काहीच ठरवता येत नाही. काहीदा वाटतं मला अजून त्याची पुरी ओळखच पटलेली नाही. हिमनगाचा लहानसाच भाग पाण्यावर दिसतो, पण खरा विस्तार पाण्याखाली असतो. तसंच काहीसं. मग त्याचा तो काही हिस्साच दिसलाय. कुणास माहीत खरा विस्तार केवढा येतो.
सगळी खोड्यांची भाषा. पण आता फक्त ऐकण्याची वेळ होती. आज सगळ्याचा सोक्ष मोक्ष लागणार आहे. समर्थ माझ्याकडे निरखून पाहत होते. मी मानेनं नाही म्हणताच ते हसले. मला माहीतच होतं तू जा म्हटल्यानं कुठे जाणार नाहीस ते. ठीक आहे, आत्तापुरता मला एकटा राहू दे. संध्याकाळपर्यंतचा सर्व वेळच एक प्रकारच्या ताणाखाली गेला. आजही समर्थांनी काही अन्न घेतलं नाही. 10 वाजेपर्यंत आम्ही दिवाणखान्यात होतो. रश्मी आणि नाना झोपायला जाण्यासाठी उठले तेव्हा समर्थ म्हणाले, मी आणि अप्पा बाहेर जातो आहोत. आमची वाट पाहत जागू नका. आम्ही दाराला बाहेरून कुलूप लावून घेणार आहोत. तुम्ही दोघं निश्चिंतपणे झोपा. 10:30च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. तुला नवल वाटत असेल नाही आप्पा, रात्री त्यांना बंगल्यात एकटं कसं सोडलं त्याचं? चालता चालता समर्थ म्हणाले. आज रश्मीला स्वप्न पडणार आहे. आज मी त्याला प्रतिबंध केलेला नाही आणि आपण हॉस्टेलच्या मागच्या बाजूस जाणार आहोत. जर काही होणार असेल तर ते तिथेच होईल. त्या रावजी सरदारांच्या वाड्यातली तेवढी एकच जागा आहे तशीच आहे. हॉस्टेल गावाच्या जरा बाहेर होतं. तोपर्यंत रहदारी विरळ विरळ होत संपली होती. मागचं पटांगण तर अर्थात संपूर्ण निर्जन होतं. त्या मैदानातच आता आम्ही सावकाश सावकाश येरझाऱ्या घालत होतो. काय संघर्ष व्हायचा असेल तो इथेच होणार होता. समर्थ तर रिकाम्या हातांनी आले होते. समर्थ, मी काहीतरी बोलणार होतो पण शब्द जिभेवरच थिजले. ती वेळ आली होती. सारं आसमंत भारलं गेलं होतं. छातीवर एक विलक्षण दडपण आलं. आकाशात खूप वर प्रचंड घंटांचा नाद होतोसा वाटू लागला. तो कंप सर्व शरीराला जाणवत होता. जमीन खरोखरच हालत होती, उकळत होती. आमच्या समोर 8-9 फुटांवर मैदानाची माती एखाद्या कारंजासारखी बाहेर फेकली जात होती आणि त्या जागेतून काहीतरी वर येत होता. कदाचित अनपेक्षितपणातच भीती असावी, कारण मी जे काही समोर पाहत होतो त्यावर माझ्या डोळ्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते एक मोठ्या आकाराचं मडकं होतं. मळकट पांढऱ्या काळ्या मातकट रंगाचं. ते मातीतून वर वर येत होतं आणि मग मला दिसलं की त्याच्यावर चेहऱ्यासारखे डोळे, तोंड असे अवयव चितारलेत. पण त्यात हास्यास्पदपणा मुळीच नव्हता. त्यात ओतप्रोत भीती होती, कारण मातीतून वर येता येता ते स्वतःभोवती इकडे तिकडे फिरत होतं. मी एकदम समर्थांचा हात घट्ट धरला. स्टेडी अप्पा, स्टेडी. ते माझ्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हणाले, स्टेडी. तो भयानक आकार मातीतून झपाट्यानं वर आला. मडक्यातून पार खालपर्यंत गेलेला जाड खुंट, मध्ये फासळ्यांसारख्या बांधलेल्या आडव्या काठ्या, जीर्ण त्वचेसारखी त्यावर लोंबणारी जुन्या कापड्यांची लक्तर. पाहता पाहता तो आकार आमच्या समोर आला होता. 8 फूट उंच, खुंटावर डोलणारं मोठं डोकं, खाली वाकून पाहणारे पांढरे काळे डोळे, विचकलेले दात. मी डोळे घट्ट मिटले, चेहरा हातांनी झाकून घेतला, मान खाली घातली. मला वाटलं होतं भयाची परिसीमा झाली आहे, यापुढे काही असणं शक्यच नाही. पण माझी चूक झाली होती. त्या पुढेही होतं. त्या मडक्याच्या तोंडातून आवाज येत होता, घोगरा, घशात काहीतरी अडकल्यासारखा, खर्जातला, पण किती आत्मविश्वासाचा. ती कुठे? ती मला बोलावते, तिच्याकडे जाऊ दे. तिनं कशासाठी बोलावलंय? समर्थ विचारत होते. त्याच्याशी बोलत होते. त्यांना कशाचा धक्का बसत नाही का? कशाचंच आश्चर्य वाटत नाही का? तिच्या सुटकेसाठी, तिच्या सुटकेसाठी. आणि तिच्या हाकेसरशी तू का चाललास? ती कोणी परकी आहे का? ती माझाच भाग नाही का? तुला नाती समजतात पण काळ समजत नाही.
नीट पहा, तिची गरज आता संपली. ती आपल्या मार्गानं पुढं गेली सुद्धा. नीट पहा. काही गेले नाही. मला जायला हवं दूर. काहीतरी आघात प्रत्याघात झाला. मी एकदम वर पाहिलं. 8 फूट उंचीवरून ते मडक्याचं डोकं मागे पुढे होत होतं. चितारलेले डोळे गरागरा फिरत होते. काळे पांढरे दात उघडझाप करत होते. समर्थांनी दोन्ही हात 2 बाजूंना आडवे पसरले होते. हा वाट अडवण्याचा संकेत, तो आघाताचा संकेत. एका सेकंदाच्या लक्षांशात काहीतरी बदल झाला. त्याची शीघ्रता इतकी होती की ती संवेदना टिपण्यात ज्ञानेंद्रिय असमर्थ होती. बदलाचे केवळ प्रतिध्वनी मनाच्या पार्श्वभागावर घुमत राहिले. बदल गुणाचा झाला होता, क्वालिटेटिव्ह बदल. तू आहेस तरी कोण? हा आवाज नवा किंवा बदललेला होता. त्यात नवल होतं, कुतूहल होतं. शत्रुत्व तर नव्हतं. मी समर्थ आहे. समर्थांचा ठाम गंभीर आवाज. समर्थ समर्थ, पण तू एकटा नाहीस. तुझ्या मागे आणखी. समर्थ काहीच बोलले नाहीत. ती निघून गेली म्हणतोस. माझी आवश्यकता नाही म्हणतोस. तूच पहा. हो, खरंय. वेळ वेळ, तुमचा काल. काही वेळानं. मग आता मी जाऊ? हो, गेलास तरी चालेल. मानव काही तुझा शत्रू नाही. अर्थात नाही. त्यांच्यातलीच एक नव्हती का माझ्याशी? हो, मला आता समजलं. मग मी जातो. एक विनंती, खऱ्या रूपात जा. ठीक आहे. त्याच क्षणी तो मडक्याचा माणूस, ते बेगडी बुजगावणं तुकडे तुकडे होऊन खाली पडलं. तिथे त्याच्या जागी वर्णन करायला शब्दच नाहीत. तापलेल्या जमिनीवर पडलेल्या पावसाचा गंध, पौर्णिमेच्या चंद्राकडे पाण्यावरून जाणारा चकचकता रुपेरी मार्ग, श्रावणातल्या मौशार हिरवळीचा अनवाणी पायांना होणारा स्पर्श, यांना कोणते शब्द आहेत? काहीतरी असामान्य क्षणभर समोर लखलखलं आणि लुप्त झालं. रात्रीतलं काहीतरी गेलं. वियोग, हुरहुर, ताटातूट. अप्पा. समर्थांचा धीर देणारा आवाज. आम्ही सावकाश माघारी फिरलो. हे उघड होतं की समर्थांनी रश्मीचा प्रश्न मिटवला होता. तशा आपल्यासारख्या ताणाच्या खुणा त्यांच्यावर सहसा दिसत नाहीत. तरीही किंचितसा फरक जाणवत होताच. आताची वेळ स्पष्टीकरणास योग्य होती. आता सांगा सर्व काही समर्थ. अप्पा, अजूनही काही भाग अज्ञातच राहणार आहे. पण तरीही एकंदरीत काय घडलं असावं याची बरीचशी कल्पना मला आलेली. याची सुरुवात रश्मीच्या एका पूर्वज स्त्रीपासून झाली. समजा 250 वर्षांपूर्वी. त्या स्त्रीची कोणाशी तरी गाठ पडली. तो मानवी रूपात होता, पण मानव नव्हता. एका वेगळ्याच पातळीवर वावरणारं, वेगळ्या आणि श्रेष्ठ श्रेणीचं अस्तित्व. आपल्या पुराणात त्यांना यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर अशी नावं आहेत. आपल्या तुलनेनं ते जवळजवळ अमर आहेत. काळावर, स्थळावर आणि द्रव्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. पण त्यांनाही प्रेम, राग, लोभ, द्वेष, संताप इत्यादी विकार आहेत. अशांपैकी एक त्या स्त्रीवर भुलला. त्या संयोगातून एक अपत्य जन्माला आलं. मानव वेश धारण केला की मानवतेची सर्व उपांग आलीच. पण अपत्याला, ती कन्या होती, आईपाशी ठेवून ती स्त्री निघून गेली. ही मुलगी वयात आली आणि रावजी सरदारांच्या वासनेचं भक्ष बनली. तिला आपला वारसा माहीत नव्हता. जे झालं ते तिच्या नकळत, अभावितपणेच झालं. समोर वावरात एक बुजगावणं असलं पाहिजे, जे आपण आज रात्री पाहिलं ते.
मानव सदृश्य असा तोच एक आकार होता. त्याचा तिनं अभावितपणे वापर केला. तुला आठवतं, सत्यवतीच्या वेळी देवर विरुद्ध मी मंदिरातली देवीची मूर्तीच हलवली होती. पण मला त्यासाठी फार फार प्रयास पडले आणि हिला ते अगदी सहज जमलं, कारण ही वेगळी होती. ते बुजगावणं चेतवलं गेलं. त्यानं रावजींचा चेंदा मेंदा केला. पण हा चेतवलेला अग्नी विझवून टाकायचं भान तिला राहिलं नाही. संधीचा फायदा घेऊन ती तशीच अंधारात गडप झाली. अप्पा, ही रश्मी तिची वंशज आहे. योगायोगानं ती त्या रावजींच्याच वास्तूत हजर झाली. सरदारांच्या वाड्यातल्या बळदात ते बुजगावणं गाडलं गेलं होतं, पण त्याच्यात ती अविनाशी शक्ती एखाद्या टाइम बॉम्ब सारखी होती. रश्मीच्या मनात वावरणारा तो अल्पसा अमानवी अंश त्याला जाणवला. तीच त्या बॉम्बचा फ्यूज होता म्हणणं. ती ओढली जाताच लागलीच ते आपल्या कार्यावर निघालं. सुरुवातीस ती केवळ यांत्रिक निर्बुद्ध रचना होती. कोणीतरी आपल्याला बोलावलंय, सर्व अडथळे दूर करून तिथपर्यंत पोहोचायचं, एवढाच कार्यक्रम त्याच्या पुढे होता. रश्मीला पडलेली स्वप्न म्हणजे तिच्यातल्या त्या अमानवी अंशाला दिसलेली भविष्यातली दृश्य होती. त्यांना भूत, वर्तमान, भविष्य सर्व सारखंच आहे. ते या आपल्या मानवी कालपट्टीच्या बाहेर आहेत. ते आपल्या कालप्रवाहात नाहीत. तेव्हा रश्मी माझ्याकडे आली. मी तिला मोहिनीत घातली आणि एक फार मोठी गफलत केली. साधी बंधनं घालायचं विसरलो. लाखातच एखादा असा प्रसंग येतो हे खरं, पण जाणत्यानं त्यासाठी सतत तयार, जागरूक असलं पाहिजे. मला केवढा धक्का बसला सांगताच यायचं नाही. आपण एखादं दार बेसावतपणे उघडावं आणि आत एखादं हिंस्त्र जनावर दृष्टोत्पत्तीस यावं, तसंच माझं झालं. तिच्या मनाचा तो भाग एक प्रकारच्या निरुद्ध अवस्थेत होता, म्हणून मला बचावासाठी काही वेळ मिळाला. तिला धोका होता समर्थ. धोका. मानवी मन अशा शक्तिरचनांना सामावून घेण्यास संपूर्ण असमर्थ आहे. ते एक प्रकारच्या संकुचित अवस्थेत होतं. त्यानं खरा आकार घेतला असता तर तिच्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या असत्या. पण सुदैवानं ते टळलं. ती जागी झाली. त्यांची क्षणभर वळवळ झाली. ते पुन्हा स्थिरावलं आणि तेव्हाच मला त्याचं खरं अमानवी रूप कळलं. ते अमानवी अप्पा, अमानुष नाही. मानवांशी त्यांचा संबंधच नाही. माझ्या बंगल्याबाहेर जी संरक्षक रचना आहे ती मानवांविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या मार्गांसाठी आहे. पण इतर अनेक संहारक शक्ती वावरत असतात. त्यांच्या विरुद्ध त्याचा कितपत उपयोग होणार, म्हणून कालच्या रात्री सावधगिरी घ्यावी लागली. रश्मीला स्वप्न पडायला लागताच अव्यक्त मनातल्या त्याला जागृती आली. आसपासची सृष्टी रचना त्यानं आपल्या सोयीप्रमाणे बदलण्यास सुरुवात केली. त्याविरुद्ध माझी धडपड होती. आपले आकार, आपल्या अस्मिता, आपले द्रव्य संच हे त्या वावटळीत उडून जाऊ नयेत, त्या उलथापालथीत चुरमडून जाऊ नयेत. त्यांचे अंतर्गत आणि बाह्य सापेक्ष संबंध अचल राहावेत, यासाठी सर्व आटापिटा होता. विरोध होत आहे असं पाहताच हे प्रयत्न थांबले. आणि मग आजची रात्र. आज अमावस्या आहे. ते जे काही पूर्वी झालं ते अवसेलाच झालं. अवसेच्या रात्रीच रावजी सरदारांना मरण आलं. आज मी रश्मीला नैसर्गिक झोपच येऊ दिली आणि ती स्वप्नावस्थेत जाताच ते जागृत झालं. त्याची शेवटची स्मृती बुजगावण्याच्या आकाराची होती. त्या आकारातही त्याचा काही अंश शिल्लक होता. ते झपाट्यानं वर आलं. जिथं गाडलं गेलं होतं तिथून याच भविष्यातल्या प्रसंगांची दृश्य रश्मीला तिच्या स्वप्नात दिसत होती. मी त्याला थांबवू शकलो, कारण एकतर त्याचा अंशच एक यांत्रिक निर्बुद्ध भागच जागवला गेला होता आणि दोन, त्याचा मूळचा सुस्वभाव. ते दुष्ट नाही, घातकी नाही, फक्त वेगळं आहे, फार फार वेगळं आहे. त्याची रश्मीकडे जाण्याची एक आंधळी खटपट चालली होती. त्या पातळीवर मी त्याला थोपवू शकलो. मला पुढचीच काळजी होती, कारण ते थोपवलं गेलं. त्याचा हिसका आत केंद्रात कुठेतरी बसला आणि हिमनग सर्वच्या सर्व पाण्याच्या पृष्ठावर आला. त्याला आता मी कसा थोपवणार?
एकटा नाहीस असं तो काहीतरी म्हणत होता. त्याची सृष्टी किंवा जाणीव पण वेगळी आहे. त्या मडक्याला डोळे होते, ते हालतही होते, पण तो काय त्या तोंडानं बोलत होता? मुळीच नाही. त्यांचं ग्रहण, त्यांचं संदेशन, त्यांची संवेदन क्षमता सगळंच वेगळंय. मानव म्हणजे कदाचित त्यांना विचार केंद्रांच्या ठिणग्या असे दिसत असतील, किंवा आपले विश्वास, आपल्या श्रद्धाही दिसत असतील. मला जे माझ्या गुरूंच्या शृंखलेचं सतत संरक्षण असतं ते त्याला जाणवलं, आणि त्याला सत्यही उमगलं. अर्थात केवळ आधी त्यानं त्याकडे लक्ष दिलं नव्हतं म्हणून. त्यानं एकदा आपल्या कालपटावरून नजर फिरवली तेवढी पुरेशी होती. काय झालं होतं ते त्याला सहज समजलं, आणि मग अर्थात त्याचं प्रयोजनच राहिलं नाही. तेव्हा तो गेला. त्या बुजगावण्यातला अंश गेला, रश्मीतलाही अंश गेला. ते शेवटचं त्याचं दर्शन. मी म्हणालो, अप्पा, आपण खरोखर सुदैवी म्हणून आपल्याला ते दिसलं, आणि ते एक काहीतरी हरवल्याची, वियोगाची हुरहुर. पण अर्थात शुचित्वाची, मांगल्याची तीच तर खूण आहे. मानवाला मनोमन त्याची साक्ष पटते. आमचा रात्रीतला प्रवास पुढे सुरू झाला. रश्मी आता म्हणजे तिच्यातलं काहीतरी दैवी गमावून नॉर्मल होईल आणि आपलं आयुष्य कंठण्यात जाईल. पण समर्थ, त्यांचा हा एकाकी प्रवास सतत चालतच राहणार. समाप्त. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला ही कथा कशी वाटली? आपल्या प्रतिक्रियांची मला प्रतीक्षा आहे. कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हाईप करायला विसरू नका. हाईप करण्याची विंडो आपली फक्त 1 आठवड्याची असते. संसोहम या चॅनलवर पुढच्या कथेमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.